नमस्कार. ज्ञानदेवांची तीर्थयात्रा आता सुरू होते आहे. या तीर्थयात्रेचा प्रसंग आला ना की ज्ञानदेवांच्या परिवारात अस्वस्थता पसरते. कारण आळंदीत आलेल्या विठ्ठलपंतांनी पंढरपूरच्या दर्शनानंतर तीर्थयात्रा करण्याचा विचार आपल्या सासऱ्याकडे व्यक्त केला होता आणि रुक्मिणी देवींना सासऱ्याकडे ठेवून ते तीर्थयात्रेला गेलेले होते. पंढरपूरहून पुढे दक्षिण भागातली यात्रा करत ते परत आलेले होते, अगदी साधूच होऊन. आणि या तीर्थयात्रेच्या नंतर त्यांचा संसाराविषयीचा मोह, आसक्ती एकदम कमी झालेली होती. आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांनी परत संन्यास घेतला होता. रुक्मिणीला सांगून, परवानगी घेऊन नाही, सांगून संन्यास घेतलेला होता आणि ते वाराणसीकडे निघून गेलेले होते. आता ज्ञानदेवांचा अगदी कमी वयात तीर्थयात्रेचा विचार सुरू होतोय. त्यामुळं या परिवाराच्या मनामध्येच एक धास्ती आहे ज्ञानदेव तीर्थयात्रेला जाताना. कारण संसाराविषयीची, सगळ्या लोकांविषयीची आसक्तीच संपून जाते. जे वडिलांच्या मनात आहे ते ज्ञानदेवांच्याच मनात येईल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. निवृत्तीनाथांना हे कळतंय बरं का, की काहीतरी गडबड आहे, काहीतरी होणार आहे. हे निवृत्तीनाथांना कळत आहे, गुरु आहेत ते. आणि गुरुला कळणार नाही असं कसं होईल? निवृत्तीनाथांना हे कळत आहे, पण निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी देत आहेत. सोबत नामदेव आहेत. यांची तीर्थयात्रा आणि आल्यानंतरचे प्रसंग फारच गंभीर असणार आहेत. कारण जे विठ्ठलपंतांच्या सोबत घडलं आहे तेच ज्ञानदेवांच्या सोबत घडणार आहे. किंबहुना विठ्ठलपंतांच्या पेक्षाही अधिकचं काही घडण्याची शक्यता आहे. नामदेवांची आणि ज्ञानदेवांची ही तीर्थयात्रा या उत्तरेकडची आहे. यावेळेला त्यांना उत्तरेकडे जायचं आहे तीर्थयात्रेला. आणि पुढे नामदेवांच्या आयुष्यात ज्ञानदेवांच्या नंतर सगळे महत्त्वाचे प्रसंग हे त्या उत्तरेत घडणार आहेत. बहुतेक नामदेवांची उत्तरेतील तीर्थयात्रा, उत्तरेतील रहिवास, खास करून पंजाबातला घुमानमध्ये झालेलं त्यांचं वास्तव्य आणि त्यानंतर पंजाबात त्यांचं नामदेवांचं जे काही योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आपण नामदेवांचं चरित्र सांगताना कदाचित त्याचा पूर्ण विचार करू. लवकरच तेही चरित्र घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे. नामदेवांचं चरित्र आपल्याला सांगावंच लागेल. मुक्ताईच्या नंतर नामदेव सांगणं खूप आवश्यक आहे. कारण मुक्ताईंनीच नामदेवांच्या ज्ञानाचा दारं उघडलेली आहेत. मुक्ताईनीच उघडलेली आहेत. आणि तिथून नामदेवांच्या प्रतिभा आणि अभिव्यक्तीला, त्या भक्तीला खूप मोठे धुमारे फुटलेले आहेत. नामदेवांचं ते विलक्षण कार्य आहे. पंजाबपर्यंत ते जाऊन पुढे पुढे तर गुरुग्रंथ साहिबमध्ये नामदेवांच्या रचना सहभागी होतात. त्याचा सहभागी करून घेतलं जातं, हे फार महत्त्वाचं आहे. कुठे हिंगोली जिल्ह्यातलं नरसी नावाचं गाव आणि कुठे पंजाबमधलं घुमान, पण तिथपर्यंत जाऊन नामदेव आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवतात. मुक्ताईच्या मनामध्ये इथे अस्वस्थता आहे. दादा तीर्थयात्रेला चाललाय. आताच्यासारखं नसते तीर्थयात्रा. म्हणजे असं वाटलं मला की आपण अयोध्येला गेलं पाहिजे, रस्ते मार्गाने गेलं पाहिजे, म्हणून रस्ते मार्गाने गाडी घेऊन गेलो आणि 5व्या दिवशी अयोध्या, प्रयागराज, वाराणसी ह्या सगळ्या तीर्थस्थळांचं दर्शन घेऊन वापसही आलो 5व्याच दिवशी. इथे 5 दिवसावर काम भागत नव्हतं. कारण तीर्थयात्रा करायची आहे तर मैलोन मैल अंतर तुडवत जावं लागायचं, दर कोस दर मुक्काम करावा लागायचा आणि पुढे जावं लागायचं. आताच्यासारखी वेगवेगळ्या नद्यावर पुलं नव्हती हो. म्हणजे मोठा पूल बांधलाय आणि नदी ओलांडून आपण निघून गेलोत, खालून खळखळ 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 नदी वाहते, अशी स्थिती नव्हती हो. त्यावेळी नदीचं पाणी ओसरण्याची वाट बघावी लागायची आणि सुरक्षित ठिकाणाहून नदी ओलांडावी लागायची. आता आपल्याला पूल झाल्यामुळं प्रत्येक ठिकाण सुरक्षित ठिकाणच वाटतं आहे. ही तीर्थयात्रा खूप लांबलचक आहे. म्हणजे ज्ञानदेव तीर्थयात्रेला गेले म्हणून पूर्वीच्या काळी बघा
चारधाम यात्रा करायला बद्रीनाथ केदारनाथ, चारधाम नाही, यमुनोत्री गंगोत्री तर गेलेला माणूस गोमुखापर्यंत ग्लेशियरपर्यंत पोचवता की नाही मला माहीत नाही, पण गेलेला गेलाच, वापस आला तर आपला असं वाटायचं. म्हणून त्या यात्रा झाले की लोकांचं वाजंत्री लावून आहेर करून स्वागत केलं जायचं, मिरवणूक काढली जायची, कारण तीर्थयात्रा करून परत आला इतका हा पुण्यवान जीव. खरं तर तिथेच जाणाऱ्या माणसाला जास्त पुण्यवान म्हटलं जायचं, कारण तिथेच तो तीर्थयात्रेला गेला. पण आपल्याकडं तीर्थयात्रा करून देवाचं दर्शन घेऊन मूर्ती साठवून आलेल्या माणसाला पुण्यवान म्हणण्याची पद्धत आहे, आणि तशा स्वरूपामध्ये माणसं यायची. आता ज्ञानदेव तीर्थयात्रेला निघालेत नामदेवाच्या सोबत, आणि मुक्तेच्या मनामध्ये काहूर माजलाय, दादा तीर्थयात्रेला गेलाय. मुक्तेच्या मनात काहूर, दादा गेलाय आणि तो परत येईल का याचं नाही आहे. आजकाल दादाचं वागणं बदललंय, खूप बदललंय. दादा आता अशा मुक्तेकडं त्या भावनेतून, त्या आपुलकीच्या बहिणीच्या भावनेतून बोलत नाही आहे. दादा विरक्त वाटतोय. काहीतरी घडतंय ज्ञानदादाच्या सोबत की जे मुक्तेला त्याची जाणीव होते, स्त्रीला लवकर जाणीव होते. आई, बहीण, पत्नी यांना ती जाणीव लवकर होते आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची. कारण एक तुम्हाला सांगून ठेवतो, पुरुषांचं जीव लावणं आणि स्त्रियांचं जीव लावणं यात फरक असतो. स्त्रियांना एक स्वाभाविकता, जाणीव असते, आणि ती जाणीव त्यांना होत असते. त्या संपूर्णतः लावतात. आई लेकरावर सशर्त प्रेम करत नसते, बहीण भावांचं प्रेम सशर्त नसतं, बाप मुलीचं प्रेम सशर्त नसतं, हेतुपूर्वक नसतं. काही द्या न द्या त्यांचं जीव लावणं चालू असतं. नवरा बायकोत, नवरा तरी बायकोकडून काही अपेक्षा ठेवेल, बायको नवऱ्यावर सशर्त प्रेम करत नसते. अपवादाने काही प्रसंग आहेत, सोडून द्या या सगळ्या नात्यांमध्ये, पण त्या अपवादाला आपण नियम करायचं नाही. त्यामुळे त्या स्त्रीच्या मनात येणाऱ्या भावनांची जाणीव लक्षात घेतली पाहिजे. मुक्तेच्या मनामध्येही अशीच हुरहुर येते की दादा बदलतोय, दादा विरक्त होतोय, दादा या सगळ्यापासून लांब जातोय. असंच आपल्या आईवडिलांच्या बाबतीत घडलं होतं, आणि काय घडलंय त्याची कल्पना मुक्तेला होती. दादाचं हे बदलणं तसंच असेल का हे मुक्तेच्या मनात येत आहे. आपण कितीही दैवी अवतार म्हणण्याचा प्रयत्न केला तरी संसाराचा, या जगात आल्यावरचा मानवी भावभावनांचे जे हिंदोळे आहेत ना, त्या हिंदोळ्यावरती या दैवी अंशांना सुद्धा अवतार रूपाने आल्यानंतर झोके घ्यावे लागतात. त्या हिंदोळ्यावरती रामचंद्रांना पित्याने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात जावं लागलं. रावणानं सीतेचं अपहरण केल्यानंतर माझी सीता, माझी सीता म्हणत वृक्षवल्लींना विचारत फिरावं लागलं. आपल्यामुळे मथुरा अडचणीत येत आहे हे कळल्यावर कृष्णाला रणछोडदास व्हावं लागलं. जन्मदात्या आईला सोडून यशोदेच्या घरी वाढावं लागलं, आणि यशोदेला सोडून मथुरेत राहून पुढे द्वारकाधीश म्हणून जगावं लागलं. हे करावंच लागतं. त्या मानवी मर्यादांच्या मध्ये राहून अवतार कार्य ईश्वराला करावं लागतं. इथे मुक्ता ही त्याच भावनांच्या हिंदोळ्यावरती राहते आहे. काय दादांच्या मनात असेल माहीत नाही. दादा गेलाय तीर्थयात्रेला, आणि त्या पाठोपाठ दिवसही असे जाऊ लागले. जरा कठीणच असतं. ज्याच्यावर विशेष प्रेम आहे ना, तो सोबत नसला की अवघड जातं, बोलता येत नाही. काही माणसं सवयीची असतात, आणि त्यांच्यासोबतच्या त्या कृती आपल्याला सतत कराव्या वाटतात, आणि तो सोबत नसेल ना की अडचण होते. तसं मुक्तेचं झालेलं आहे. दिवसा माझे दिवस जाऊ लागलेत, आणि आता पुन्हा एकदा ती वारी येणार आहे. त्या वारीपर्यंत मुक्तेला कसं तरी दिवस काढायचे आहेत, आणि त्यानंतर पंढरपुरात ज्ञानदेव तीर्थयात्रा करून परत येणार आहेत. वेळ नक्की ठरवावा लागतो. वारीला जाऊया आणि वारीत या तिथीला आपण पंढरपुरात भेटूया, हे ज्ञानदेव आणि मुक्ताईचं ठरलं आहे. ज्ञानदेव तीर्थयात्रेला गेलेत, आणि त्या आषाढातल्या पुन्हा दिवसापासून मुक्ताई आता पुढच्या आषाढीची वाट बघू लागली आहे. दिवसामागे दिवस जात आहेत, एक एक महिना पुढे सरकतोय. श्रावणधारा येत आहेत. दादा कसा गेला असेल हा प्रश्न आहे. या श्रावणधारात दादा चिंब झाला असेल, कुठे नदीला पूर आला असेल, कसा पलीकडे गेला असेल,
आणि तिकडे ज्ञानेश्वर आपल्या यात्रा पूर्ण करण्यासाठी नामदेवांच्या सोबत अखंड नामस्मरण करत पुढे सरकत आहेत. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, थंडी, कडाक्याची थंडी. आणि महाराष्ट्रातली थंडी आणि उत्तरेतली थंडी यात फरक आहे. अश्विन कार्तिक महिना, दिवाळीचा महिना प्रचंड कडाक्याच्या थंडीचा असतो. आपल्याकडं तर ती अशी बोचरी असते, पण तिथे ती जीवघेणी असते, हाड गोठविणारी थंडी असते. अशा थंडीत दादा स्नान करणार आहे, त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहे. या सगळ्या भावना तिच्या मनामध्ये येत आहेत. आणि शेवटी हा म्हणता म्हणता ज्येष्ठाचं कडक ऊन देखील दादाला सहन करावं लागणार आहे. आणि ज्येष्ठाचं ऊन सहन केल्यानंतरच दादा परत येणार आहे. म्हणजे कडक हिवाळा आहे, पावसाळा पूर्ण जायचा आहे, पूर्ण हिवाळा जायचा आहे. आणि मग त्या ज्येष्ठाच्या वैशाखाच्या वनव्याला सहन करून दादा परत येणार आहे. शेवटी आषाढ महिना आला आहे आणि मुक्तेची पावलं पुन्हा एकदा आपल्या 2 दादांच्या सोबत पंढरीकडे वळू लागली आहेत. पुन्हा एकदा ती वारी विठ्ठल रखुमाईचा जयघोष करत मुक्ता निघाली आहे. आणि मुक्ता पंढरपुरात पोचली आहे खरी. तिची दृष्टी यावेळी वेगळ्याच ठिकाणी आहे आणि मन वेगळ्या ठिकाणी धावतं आहे. कुठे ते बघूया पुढच्या भागात. नमस्कार.